सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। आमदार गोपीचंद पडळकर यांनी जतच्या जनतेचे मानले आभार। जत विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली। गेल्या निवडणुकीपेक्षा तुम्ही सर्व मतदारांनी यावेळी विक्रमी मतदान केलं व लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सहभागी होऊन आपण सर्वांनी आज मतदानाचे कर्तव्य बजावले याचा आनंद आहे। यासाठी जत तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आभार मानत तालुक्यातील जनतेसोबत कायमस्वरूपी राहू अशी ग्वाही आमदार पडळकर यांनी दिली। नमस्कार। जत विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आज अत्यंत शांततेमध्ये पार पडली। विरोधकांनी अनेक वेळा हुसकावण्याचा प्रयत्न केला, माझ्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केल्या, परंतु आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या अत्यंत संयमानं ही निवडणूक हाताळली। माझ्यावरती मी बाहेरचा आहे असं आरोप करण्यात आले, परंतु या तालुक्यातील जनतेने, मतदार बांधव भगिनींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्वीकारलं, माझ्यावरती खूप प्रेम केलं, जिव्हाळा दिला। त्याबद्दल मी मनापासून जतकरांचं, जतवासियांचं आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की जत तालुक्यातील सर्व जनतेचं संरक्षण करणं, त्यांना अधिकार मिळवून देणं, त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे आणि कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही, कुणावरती अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून घेईन। परत एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार। भाजपाच्या कार्यकर्त्यांचं आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचं, नेते मंडळींचं, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, आजी माजी सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यासाठी रात्रंदिवस राबलेले सर्व जत तालुक्यातील कार्यकर्ते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही माझे मित्र मंडळी जे गेल्या 15 दिवसापासून या जत विधानसभा मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते, त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।